नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. तालुका माणगाव, जिल्हा रायगड येथील लोणेरे शहरातील ओमकार लॉजमध्ये झालेल्या तरुण युवतीच्या हत्या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गोरेगाव विभागातील सर्व पक्षांचे नेते तसेच विविध समाजातील नागरिक गोरेगाव पोलीस ठाण्यात जाब विचारण्यासाठी गेले होते. मात्र पोलीस प्रशासनाकडून समाधानकारक माहिती न देता उडवडीची उत्तरे दिल्याचा आरोप उपस्थितांकडून करण्यात आलाय. याशिवाय या गंभीर प्रकरणात अद्याप आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तपासात विलंब होत असल्याचा आरोप करत संबंधितांवर तात्काळ कारवाई करून आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. तसेच येत्या 24 तासामध्ये आरोपीला ताब्यात न घेतल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा देखील इशाराही यावेळी देण्यात आलाय. पत्रकार नितेश पुरारकरसह सचिन पवार, कोकण वार्ता न्यूज, रायगड. आम्ही पोलिसांच्याकडे मागणी केलेली की 24 तासाच्या आत तो आरोपी सापडायला पाहिजे होता, पण अद्याप अजून तसं झालेलं नाहीये. इथलं स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करतंय आणि त्या आरोपीचं नाव माहिती असून सुद्धा ते जनतेसमोर ते नाव सादर करत नाही. जनतेची दिशाभूल केली जाते. का तो आरोपी इथला गोरेगाव मधलाच आहे का कुणाचा रिलेटिव्ह आहे, कोणाच्या दबावाखाली स्थानिक प्रशासन काम करते, याचा सुद्धा शोध आम्ही लावणार आहोत. आणि जर आम्ही त्यांना 24 तासाची वेळ दिली, 24 तासाच्या वेळेमध्ये जर त्यांनी आरोपीला पकडलं नाही तर सर्व समाजाच्या मोर्चाचे आम्ही इथं आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच ठिय्या मांडून बसणार राहणार आहोत. या प्रकरणात अद्यापही आरोपी अटक झालेला नाही. कसं बघताय या दुर्घटना करून 24 तासापेक्षा जास्त वेळ गेलेला आहे. खऱ्या अर्थाने आरोपीला पकडण्यात यश यायला होतं, परंतु अद्याप प्रशासनाने नाही. आम्हाला सर्वांची मागणी अशी आहे, 24 तासामध्ये आरोपीला अटक केली नाही तर या ठिकाणी संपूर्ण तालुका विभाग संपूर्ण बंद केला जाईल. जोपर्यंत आरोपी अटक केली तोपर्यंत आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशन. आता प्रश्न असा आहे की घटना परवा घडली आहे का अख्खा दिवस गेला, आजचाही दिवस गेला. आरोपी संदर्भातली अधिकृत काही माहिती ना आम्हाला ना पत्रकारांना नाही कोणाला. काय झालं, काय भीती पुढे आपल्या काय पुढे चाललंय ते आम्हाला माहिती पाहिजे आणि इतक्या लवकर फास्ट काय नेमकं आता तपास तपास कुठपर्यंत आलाय, खरा आरोपी सापडलाय का, त्याचं खरं नाव का नाही अजून लोकांसमोर आलं, आणि लोकांची जनतेची दिशाभूल का केली जाते की आरोपी पकडलाय म्हणून. जर असं सत्य जर असेल तर त्या आरोपीचं पण नाव सादर आमच्या समोर झालं पाहिजे आणि तो आरोपी खरोखर पकडलाय का हे पण आम्हाला सगळ्या जनतेला समजलं पाहिजे. विषय एकच आहे ना. ओंकार रेसिडेन्सी हे अनधिकृत आरोपी पर्यंत पोहोचला, आरोपी ताब्यात घेतला. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.